नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललो आहोत महालक्ष्मींच्या दर्शनांना। महालक्ष्मींचं गौरीचं आगमन झालेलं आहे, सो आम्ही चाललेलो आहोत आता महालक्ष्मींच्या दर्शनाला, ओटी भरायला त्यांची। आणि वातावरण खूप डेंजर म्हणजे पाण्याचं झालेलं आहे, सो आम्ही गाद्या वगैरे बाहेर टाकल्या होत्या वाळत घालायला, त्या आई बाहेर आतमध्ये ठेवत आहे। चला मग आता कसं दर्शन होते काय माहिती, तिथे शूट करणं झालं तर मी करेल, नाही तर राहिलं, पण आता चाललो स्टार्ट तर केला मी ब्लॉग। चलो फिर बाय। माझी सोना बघा किती हॅपी आहे। चला तर मग गौराई आलेल्या आहेत आणि गौराईचं आपण दर्शन करायला ओट्या भरायला चाललेलो आहोत। आणि या आहेत आमच्या घराशेजारीलाच झाडे आत्या म्हणतो आम्ही त्यांना, त्या आहेत, त्यांच्यासोबतच आम्ही गेलो होतो। आमची काही एवढी ओळखी नाही आहे इथे हिंगणघाटमध्ये, पण त्यांच्या ओळखीने आम्ही गेलो होतो। आणि हेच आहे घर जिथे की महालक्ष्म्या होत्या। आणि त्यांचं घर, त्यांची परिस्थिती खूप नाजूक होती, पण त्यांच्या घरच्या महालक्ष्म्या इतक्या सुंदर होत्या आणि इतकं प्रसन्न वातावरण होतं त्यांच्याकडचं, खूपच प्रसन्न वातावरण होतं। आणि गेल्यानंतर असं वेगळंच प्रसन्नता वाटली त्यांच्या घरामध्ये आणि त्या महालक्ष्म्यांमध्ये। आणि मग आम्ही काही नाही, ओट्या वगैरे भरून घेतल्या छान। आणि माझ्या स्वानंदीला सगळ्यात जास्त आनंद झाला होता। आणि ही त्यांच्याकडची विहीर होती, जी की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे। इतकं पाणी त्याला की 2 हातावरतीच पाणी होतं त्या विहिरीला, असं वरतीच पाणी होतं। मी एवढं तर पाणी पहिल्यांदाच बघितलं। आणि नंतर दर्शन वगैरे झालं, ओट्या वगैरे भरून झाल्या। बाजूलाच एक गणपती बसलेला होता छान मंडळाचा, तिथे गेलो, मग तिथेही दर्शन घेऊन आलो। माझी पिल्लू बघा कशी बसली होती स्टेजवरती, बाप्पांजवळ बसली होती छान। आणि गणपती बाप्पांचं पण खूप छान असं दर्शन झालं। आणि पिल्लू तर प्रत्येक क्षण खूप एन्जॉय करत होती, तिला तर असं फिरायला वगैरे मिळालं ती खूप हॅप्पी असते। तर मग गणपतीचं वगैरे दर्शन करून सुद्धा मग नंतर आम्ही निघालो घरी। आणि आजचा दिवस मला खरोखर सांगते खूप छान वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं आणि मला अलगच ऊर्जा वाटली आणि खूप छान वाटला आजचा दिवस। तर मग सकाळी जिथे दर्शनाला गेलो होतो, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत तिथे जेवण करायला छान यमी टेस्टी। आणि चला तो जाऊया पटकन, भरपूर जण निघालेले आहेत जेवायला। मग संध्याकाळी आम्ही छान मस्त तिथे जेवायला गेलो। गेल्यानंतर सगळ्यात आधी दर्शनाला वगैरे गेलो आणि माझ्या भावाला पण नेलं होतं, राम आला होता तर त्यालाही म्हटलं चल। आणि माझ्या पिल्लूला तर महालक्ष्म्यांसमोर बसवलं की बस, तिला काय वाटत होतं तिचं तिलाच माहीत, पण ती खूपच वेगळंच हे करत होती, रिॲक्ट करत होती आणि तिला त्यांच्यासमोरच बसायचं होतं। आणि माझ्या पिल्लूचे छान छान तिथे फ्रेंड्स पण बनले, बघा ते किती छान, आणि त्यांचे नाव पण जाणून घ्या। पवन, अच्छा तुझं, तुझं आणि तुझं ग, ए सोना, ए सोना, तुझं नाव काय? हिचं नाव आहे स्वानंदी। हा, तुझं वंश। हे दोघं बहीण भाऊ आहे, मग तू कोण आहे? अच्छा 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 अच्छा, कुठे जायचं सानू तुला? कुठे जायचं? ही वॉच कोणाची आहे? दादाची आहे। हो, हे घे दादा, दादाने तुला खेळायला दिली होती पिल्लू, खेळायला दिली होती। हे बघ कसं लाईट लागते वॉच मध्ये, लाईट लावून दाखव रे दादा। असा लाईट लागली, माझ्या पिल्लूलाच आवडली। हो अगं बाई किती छान। भरपूर गप्पा टप्पांचा कार्यक्रम झाल्यानंतर मग वेळ होती जेवण करण्याची। आणि तुम्ही बघू शकता जेवण किती टेस्टी आणि किती छान आहे, खूप टेस्टी जेवण होतं, असं मन तृप्त झालं जेवण करून। सगळ्यांची पंगत बसलेली आहे बघा। आजचा दिवस खूप छान झाला आणि आता मी पान खाल्लेलं आहे जेवणानंतर, माझ्या भावाने आणलं पान, खूप टेस्टी आहे विकतचं। आणि आजचा दिवस असा होता, महालक्ष्मीचं दर्शन खूप छान झालं, खूप छान जेवण झालं आणि खूप वेळ झाला आम्ही आलो घरी। खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं मला आज, खूप प्रसन्न वाटलं। सो हा होता आजचा आपला ब्लॉग। मी म्हटलं तुमच्याशी शेअर करावं
की मला लग्नानंतर माझं पहिलं महालक्ष्मीचं कसं झालं आणि खूप छान झालं. तुम्हाला कसा वाटला व्लॉग कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला असंच प्रेम देत राहा. थँक्यू सो मच. पान खात आहे ना, बोलता येत आहे.